एक वेळा का बॉडी सेल्स कडून हे ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त वापरलं जातं. त्या रक्तामधलं ऑक्सिजन आणि एनर्जी जेव्हा यूज केल्या जाते तेव्हा जे उरलेलं किंवा जे वेस्टेज आपण म्हणतो, जो असा प्रोडक्ट जो आपल्याला बाहेर टाकायचा आहे शरीरातून, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. हे कार्बन डायऑक्साईड युक्त जे की आपण अशुद्ध समजल्या जातो त्याला, ते रक्त वाहिन्यांमधून परत हृदयाकडे जातं. तर जे अशुद्ध रक्त कॅरी करून घेतल्या जातात किंवा ज्या वाहिन्या अशुद्ध रक्त कॅरी करण्यासाठी मदत करतात त्याला आपण शिरा म्हणतो. शिरा म्हणजेच व्हेन. सो आजचा आपला विषय आहे व्हेरिकोज व्हेन. आपल्याला नावामधूनच कळते की हा जो आजार आहे हा व्हेन्सशी रिलेटेड आहे. व्हेन्स म्हणजे शिरा. अशा शिरा किंवा अशा रक्तवाहिन्या ज्या बॉडी सेल्स कडून किंवा बॉडी पार्ट्स कडून जे अशुद्ध रक्त आहे, कार्बन डायऑक्साईड युक्त जे रक्त आहे, हे परत हृदयाकडे घेऊन जाण्याचं काम करतात. तर या आजारासंबंधी जाणून घेण्याआधी आपण व्हेन्स म्हणजे काय असतात या गोष्टीला जर समजलो तर हा आजार जाणून घ्यायला आपल्याला आणखी इझी होईल. तर व्हेन्स हे एक मसल्सनी बनलेला एक रक्तवाहिनी आहे, एक ब्लड व्हेसल आहे, जी रक्त वाहून नेण्याचं काम करते. सपोज फॉर एक्झाम्पल ही आपली व्हेन असेल. हे व्हेन्सचं डायमीटर आपण कन्सिडर करू. एक प्रकारे ही व्हेन आहे आपली. तर त्या व्हेन्समध्ये हे व्हॉल्स असतात. हे व्हॉल्स कंटिन्युअसली क्लोज ओपन ओपन क्लोज या मुवमेंट्समध्ये ते चालू असतात. तर ही मुवमेंट का होणार? कारण की जे अशुद्ध रक्त आहे बॉडीच्या सेल्समधून, जे यूज झालेलं ऑक्सिजन आणि एनर्जी आहे, नंतर जे उरलेलं जे ब्लड असतं ते परत आपल्याला हृदयाकडे पाठवायचं असतं. सो काय करते ही व्हेन? रक्त कलेक्ट करणार आणि हृदयाकडे घेऊन जाणार. तर व्हेरिकोज व्हेनचा हा जो त्रास आहे हा आपल्याला पायांच्या रिजनमध्ये बघायला मिळतो. पाय म्हणजे मांडी आणि आपल्या पोटऱ्या. पाय संपूर्ण पाय सुद्धा कधी कधी व्हेरिकोज व्हेनमुळे आपल्याला दिसू शकतो. सो पायामधून जे ब्लड सर्क्युलेशन असतं, अशुद्ध रक्त असतं, हे वरती हृदयाकडे घेऊन जायचंय. तर ही प्रोसेस थोडीफार त्रासदायक होऊ शकते, कारण की तिथे अँटी ग्रॅव्हिटेशनल आपल्याला काम करावं लागतं. ग्रॅव्हिटीच्या अपोजमध्ये जाऊन त्या रक्ताला आपल्याला वरती घेऊन जायचं असतं. तर व्हेन्समध्ये ह्या ज्या व्हॉल्स आहेत, ज्याला आपण कवाट म्हणतो, हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. तर जेव्हा अशुद्ध रक्त वरती जाणार, एकदा का अशुद्ध रक्त वरती गेलं तर ह्या व्हॉल्स क्लोज होतात, जेणेकरून जे वरती गेलेलं ब्लिडिंग आहे ते खाली नको यायला. सो व्हेरिकोज व्हेन्समध्ये काय होतं की ह्या ज्या व्हॉल्स आहेत, हे जे कवाट आपण म्हणतो, यामध्ये डॅमेज असतं किंवा यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतं. काही वेळेस असं पण बघायला मिळतं की रक्त वरती जाते आणि परत खाली येते, कारण की जे व्हॉल्सचं प्रॉपर क्लोजर व्हायला हवं ते होत नाहीये. जे पूर्णपणे बंद व्हायला हवंय ते होत नाहीये. काहीतरी तिथे स्पेस राहतीये, जागा रिकामी राहतीये. तर त्यामुळे काय होणार की जे वरती जाणारा जो ब्लड फ्लो आहे तो बॅक फ्लो व्हायला लागेल, तो परत मागे यायला लागेल. कालांतराने काय होतं मग की हे जर प्रॉब्लेम किंवा ही जी कंडिशन कंटिन्यू राहिली तर तेव्हा काय होणार की ते ब्लड आहे ते तिथल्या तिथे साचून राहायला लागेल. कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा नॉर्मली आपण काय बघतो की ही जी व्हेन आहे ही नॉर्मल शेपमध्ये होते. खूप वर्षानंतर काय होणार की ते ब्लड साचला जाईल तर तिचा शेप चेंज होऊन जातो, तिचा आकार वाढायला लागतो, ती डायलेटेड फेजमध्ये सुद्धा जाऊ शकते. तर व्हेन्सचं डायलेटेशन म्हणजेच व्हेरिकोज व्हेन. डॉक्टर, आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. हॅलो हॅलो, नमस्कार, आपलं नाव? मी सचिन बोलतोय. ओके, कुठून बोलत आहात? बरोबर सर. ओके, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. मॅम नमस्कार, मी सचिन बोलतोय कोल्हापूरवरून. ते टीव्ही शो दाखवते ना, सेम तसेच मला म्हणजे पायावर आहे. बर, काय होतंय तुम्हाला? त्रास काय होतोय? नसा वगैरे फुगून दिसत आहेत, म्हणजे पाय वगैरे जड होतोय. ओके. काय वय तुमचं सध्या? 40 मॅडम. 40. ठीक आहे. तर तुमच्या ज्या पायावरती ज्या नसा तुम्ही म्हणतायत की दिसतायत, त्या सुजलेल्या वाटतायत ना, फुगीर वाटतायत. तर हा जो त्रास आहे ना, हा व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. जसं आपण बोलतोय की ज्या व्हेन्स असतात, ज्या अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जायचं काम करतात, त्यामध्ये ज्या व्हॉल्स असतात, त्या व्हॉल्स किंवा ज्याला आपण कवाट म्हणतो, याला डॅमेज झालेलं असतं. त्यामुळे काय होतं की जे अशुद्ध रक्त हृदयाकडे जायला हवं ते जात नाही आणि ते साचून राहते. त्यामुळे तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाय बधीर होणे किंवा म्हणजे बधीरपणा वाटणे, पाय दुखणे, ताठरपणा येणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं तुम्हाला दिसू शकतात.
तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की मेडिसिन्स लवकरात लवकर चालू करायची आहे. त्यासोबत सोबत तुम्हाला घरगुती मॅनेजमेंट म्हणजे झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपा, टाईट कपडे घालू नका, पायामध्ये स्टॉकिंग्स वापरला जेणेकरून त्या पायाच्या काफ मसल्सवरती आणि व्हेन्सवरती प्रेशर पडेल आणि जे रक्त असेल ते वरच्या साईडला जायला लागेल. सो तुम्ही जितकं लवकर होईल तितकं नम्मा होमिओपॅथीला व्हिजिट करा. कोल्हापूरमध्ये पण आमची ब्रांच आहे, तिथे जाऊन तुमची हिस्ट्री वगैरे द्या जेणेकरून तुम्ही मेडिसिन्स लवकरात लवकर स्टार्ट करू शकता. ओके, थँक्यू कॉल केल्याबद्दल. गेले काही दिवस नेहा मी माझ्या बालिशपणामुळे माझ्या हट्टीपणामुळे मी खरंच खूप त्रास दिला तुला. आय प्रॉमिस यू यापुढे हे ना तुझ्या मर्जी विरुद्ध मी काही नाही करणार. आता कंपनीने असं डिसाईड केलंय की तुला जेव्हा वाटेल तेव्हापासून तू जाऊ शकतेस. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. 6 फेब्रुवारी रात्री 8 वाजता सी मराठीवर. ताजा मसाला चस्का चहामध्ये आहे वेलची, लवंग आणि आलं यांचा अनोखा स्वाद. आता 250 ग्रॅम ताजा मसाला चस्का चहा 95 नाही फक्त 70 रुपयात. इतकं सारं जेवण, मस्त सर्विंग बोल्स. फक्त सर्विंग नाही, कुकिंगही. हॉकिन्स ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील. जेवण करपत नाही, सो गुड. क्लिनिंगही सोपं. नवीन हॉकिन्स ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील ट्राय करून बघा. ज्यांच्यामुळे 2 मिनिटात उभारली जातात अनेक आयुष्य, त्यांच्यासाठी वॉलिनी जेल. ज्याचा नॅनो जेल फॉर्म्युला लवकर सामावतो आणि परिणाम सुरू करतो 2 मिनिटात. आता वॉलिनी जेल सोबत मिळवा वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट मोफत, जे ते सांधेदुखीपासून दीर्घ आराम. वॉलिनी जेल. वेदनेसाठी वेळ नाही. पप्पा इथून आपला प्लॉट सुरू होतो. मी तुम्हाला लेआउट दाखवतो. ही तुमची रूम आणि सोबत बाल्कनी. ह्या मातीवर घर. पप्पा सगळा विचार केला. घर आयुष्यात एकदाच बनतं. विश्वास ठेवा, घर मजबूतच बनणार. एक आहे संधी, यात सगळं लावेन, आपल्या ध्येयासम मजबूत एक घर बनवेन. पाठवा फक्त अल्ट्राटेकच. अल्ट्राटेकच का? तुम्हीच तर म्हटलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं. घर एक, संधी एक, म्हणूनच सिमेंटही देशाचं नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. हा चहा गोल्ड स्टँडर्ड आहे, जे अप्पर आसामचे निवडलेल्या बागातील 5 प्रकारच्या हायग्रोन आणि सेकंड फ्लश चहाच्या पानांनी बनवलेला असेल, ज्यामध्ये सर्वोत्तम गोड चव, रंग, कडकपणा, घट्टपणासाठी छोट्या आणि मोठ्या विशेष पानांचं मिश्रण असेल आणि मनमोहक सुगंधासाठी लांब ऑर्थोडॉक्स पानं असतील. जर आपल्या चहामध्ये हे नसेल तर ट्राय करा विक्रम गोल्ड चहा आणि अनुभव करा त्याचा सुवर्ण खरेपणाचा. विक्रम गोल्ड टी, गो फॉर गोल्ड. रोहित द हिटमैन इज बैक. 6 फरवरी से वेस्ट इंडीज के खिलाफ टीम इंडिया की नई इनिंग होगी शुरू. वेदनेपासून तात्काळ मुक्तीसाठी वॉलिनी मॅक्स. याचा 2% डायक्लोफेनॅक फॉर्म्युला सामान्य स्प्रेच्या तुलनेत 3 पट लवकर वेदना घालवतो. ट्रेनिंग चालू ठेवूया. वेदनेसाठी वेळ नाही. डवने दीक्षाला विचारलं, तुझा फोटो पाहून लोक काय म्हणाले? जाडी म्हैस. आधी वजन कमी कर, मग असे कपडे घाल. आणि तू तुझ्या बॉडीला काय सांगशील? माझे आर्म स्टनिंग, माझे कर्व्स, माझी पूर्ण बॉडी स्टनिंग. डव ही मानतो प्रत्येक बॉडीला प्रेमाचा अधिकार आहे. डव बॉडी लव्ह पॅराबन फ्री लोशन्स बॉडीला देतं नरिशिंग केअर आणि प्रेम. डव प्रत्येक बॉडीला प्रेमाचा अधिकार. ज्यांच्यामुळे 2 मिनिटात उभारली जातात अनेक आयुष्य, त्यांच्यासाठी वॉलिनी जेल. ज्याचा नॅनो जेल फॉर्म्युला लवकर सामावतो आणि परिणाम सुरू करतो 2 मिनिटात. आता वॉलिनी जेल सोबत मिळवा वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट मोफत, जे ते सांधेदुखीपासून दीर्घ आराम. वॉलिनी जेल. वेदनेसाठी वेळ नाही. देव माणूस सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठीवर. तर डॉक्टर, आता तुम्ही एवढी आपल्याला माहिती दिला, तर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल की हे व्हेरिकोज वेन्सच आहे, तर आपल्याला कसं कळणार किंवा हे किती दिवसापासून सडनली आपल्याला दिसेल की खूप वर्षापासून असं? सो युजली आपल्याला ज्या केसेस असतात त्या आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सच्या संदर्भात पायांवरती ज्या व्हेरिकोज व्हेन्स आहेत त्या बघायला मिळतात. तर ह्या व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमकं काय? तर आपल्या त्वचेच्या खाली भरपूर असं ब्लड सप्लाय असतो, भरपूर ब्लड फ्लो चालू असतो. व्हेन्स आणि आर्टरीज या दोन्हींचं कनेक्शन असतं. पण व्हेरिकोज व्हेन्सच्या ज्या व्हेन्स आहेत त्या सुपरफिशियल म्हणजे त्वचेच्या अगदी खाली आपल्याला बघायला मिळतात. तर त्या त्वचेच्या खालच्या ज्या व्हेन्स आहे, जेव्हा त्यांचे वॉल्स प्रॉपरली काम करत नाहीये, हे एक तर कारण असू शकतं. सेकंड कारण म्हणजे काय असतं, आपलं जे काफ मसल आहे, पोटरीचे जे मांसपेशी आहे किंवा मसल्स आहेत,
ह्या काय करतात, एक सेकंड हार्ट म्हणून काम करत असतात किंवा त्याला आपण दुसरं हृदय असं पण म्हणू शकतो. यांचं काम काय असतं की कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याचं. पोटऱ्यांचे जे मसल्स आहेत, काफ मसल्स जे आहेत ते कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या फेजमध्ये असल्यामुळे काय होणार की व्हेन्सवरती एक प्रकारचं पॅसिव्ह प्रेशर निर्माण करतील. व्हेन्सवरती जेव्हा पॅसिव्ह प्रेशर निर्माण होईल तेव्हा काय होईल की जे रक्त आहे ते आपोआप वरती जायला लागेल. पण या व्हेरिकोज व्हेन्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की हे जे पॅसिव्ह प्रेशर आहे जे इनडायरेक्टली आपल्याला काफ मसल कडून मिळतंय हे कमी कमी होताना दिसतंय. हे एक कारण होऊ शकतं. तिसरं कारण व्हेरिकोज व्हेन्स होण्याचं काय रिझन असू शकतं तर व्हेरिकोज व्हेन्सचं प्रेशर वाढणे म्हणजेच व्हेन्स इंटरनल व्हेनस प्रेशर वाढणे हे सुद्धा एक प्रॉबेबल रिझन आहे व्हेरिकोज होण्यासाठी. सो व्हेरिकोज व्हेन्समध्ये आपण काय बघतोय की इन्क्रीज इंट्राव्हेनस प्रेशर म्हणजे व्हेन्सचं प्रेशर वाढतंय. जे काफ मसलमधून जे प्रेशर असायला हवं, पॅसिव्ह प्रेशर जे मिळतंय ते कमी होतंय. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉल्समध्ये डॅमेज असणे, व्हॉल्स वीक असणे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे खूप मूलभूत कारणे आपण म्हणतो व्हेरिकोज होण्यासाठी. या व्यतिरिक्त भरपूर कारणं आहेत ते आपण बघूयात. तर व्हेरिकोज व्हेन्समध्ये लक्षणं किंवा पेशंटला किंवा इन जनरल लोकांना कसं कळणार की हे व्हेरिकोज व्हेन काय आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की लोक हे व्हेरिकोज व्हेन्सला अवेअर नाही आहेत. त्यांना व्हेरिकोज व्हेन नावाचा अर्थच माहिती नसतो. भरपूर वेळेस सिम्पटम्स तर दिसत आहेत, लक्षणं तर दिसत आहेत, पण या आजाराला म्हणतात काय हे त्यांना नाही कळत. सो व्हेरिकोज व्हेन्स हे साधारण भाषेमध्ये एक्सप्लेन करायचं झालं किंवा लक्षणांद्वारे आपल्याला एक्सप्लेन करायचं झालं तर काय होतं, त्वचेच्या खाली पायांवरची जी त्वचा आहे त्या त्वचेच्या अगदी खाली ज्या सुपरफिशियल व्हेन्स आहेत तर ह्या व्हेन्समध्ये सूज यायला लागते किंवा त्या फुलायला लागतात, जाड व्हायला लागतात. नॉर्मल शेपपेक्षा त्यांचा शेप वाढायला लागतो. तर तेव्हा काय होणार की ह्या प्रॉमिनंट होणार, त्या दिसून येणार. सुपरफिशियल व्हेन्स या बारीक असतात पण जेव्हा त्या सुजणार, फुगणार, वाढणार, त्यामध्ये रक्त जमा होणार, रक्त साठणार तर त्या काय होणार की ठळकपणे आपल्याला उठून दिसायला लागतील. त्यांचा रंग जर बघितला तर तो युजली आपल्याला हिरवा, निळा आणि काळा रंग या रंगामध्ये आपल्याला तो बघायला मिळतो. पायावरती एक नेटवर्क किंवा एक जाळं सारखं तयार होतं. एकदम तुम्ही बघणार तर ते लक्षात येईल की तिथे काहीतरी ठेवलंय का, हिरव्या रंगाचं काही दोरीसारखं किंवा काय ठेवलंय असं वाटतं. इतक्या जाडसर सुद्धा त्या होऊ शकतात. बेसिकली कसं असतं, जे लोक गोरे आहेत किंवा ज्यांचा कॉम्प्लेक्शन खूप फेअर आहे त्या लोकांमध्ये ही गोष्ट लवकरात लवकर दिसून येऊ शकते. अर्ली स्टेज ऑफ सिम्पटम्स जे म्हणतो आपण व्हेरिकोज व्हेन्सचे, स्पायडर व्हेन्स आपण ज्याला म्हणतो. स्पायडर व्हेन्स म्हणजे काय तर एक प्रकारचं कातणीचं जाळं जसं असतं, कातणीचं जाळं जसं विणलेलं असतं त्याच प्रकारे ह्या व्हेरिकोज व्हेन्स सुद्धा दिसतात आपल्याला पायामध्ये. गोऱ्या लोकांमध्ये आपल्याला हे खूप लवकर ठळकपणे दिसून येऊ शकतं, पण तेच आपण जर कम्पेअर केलं डार्क कॉम्प्लेक्शन लोकांसोबत तर ह्या थोड्याफार प्रमाणात आपल्याला लवकर दिसणार नाही. तर हा एक डिसएडव्हान्टेज ठरू शकतो की आपल्याला अर्ली स्टेजमध्ये आपण त्या लोकांना मदत करू शकत नाही किंवा त्यांना त्या गोष्टी लक्षात येत नाही. तर हे झालं व्हेरिकोज व्हेन्स. व्हेरिकोज व्हेन्समुळे कसं असतं, अर्ली स्टेज ऑफ सिम्पटम्समध्ये पेशंटला लक्षणं इतके जाणवत नाही. पहिल्या फेजमध्ये काय असतं की पहिली फेज आपण म्हणतो स्पायडर व्हेन्सची फेज. यामध्ये काय आपण बोलतोय की कातणीसारखं जाळं तयार होतं, व्हेन्स सुजायला लागतात, व्हेन्स फुलायला लागतात. ही एक व्हेरिकोज व्हेन्सची पहिली पायरी आपण म्हणतो. इथून जर आपण पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकलो किंवा मदत करू शकलो तर डेफिनेटली तो पुढच्या कॉम्प्लिकेशन्स पासून वाचतो. डॉक्टर आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. हॅलो हॅलो, नमस्कार, आपलं नाव? नमस्कार सर, मला मॅडमांसोबत बोलायचं आहे. ओके, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. माझं नाव वर्षा आहे, मी औरंगाबाद वरून बोलते. ओके, हॅलो, बोला बोला, ऐकतीये. माझं वय आहे ना 35 वर्ष आहे आणि मला पायावर कसं असतं ते नस वगैरे दिसत आहेत, प्लस ते स्किनवर असं ब्लॅक झाले, काळी काळी दिसत होते. स्किनवरती काळे काळे रंग सुद्धा दिसत आहेत का? हो हो हो. ठीक आहे. तर आणि मी डॉक्टरांकडे गेले होते तर त्याने मला सम टॅबलेट्स आणि त्याचे स्टॉकिंग वगैरे घालायला दिले काहीतरी. ते घालते पण थोडंफार कमी होतं मला, नंतर परत स्टार्ट होतं. तर ते आता नसं पण वरवर दिसत आहेत. ठीक आहे. तर बघा कसं आहे, तुमचा हा जो त्रास आहे हा व्हेरिकोज व्हेन्समुळे काय होते, तुमच्या
तुमची जी त्वचा आहे ती अफेक्ट होतीये. त्यामुळे काय होणार, त्वचा कोरडी होणार, त्वचेवरती खाज येणार आणि अशा प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला दिसतायत. तर तुम्ही स्टॉकिंग घालताय आणि मेडिसिन सुद्धा घेताय, पण हा त्रास कमी होत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या आहारामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट करावी लागेल. जसं की तुम्ही आहारामध्ये हाय प्रोटीन डाएट घेऊ शकता, कच्च्या म्हणजे फळभाज्या किंवा पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या तुम्ही आहारामध्ये इंटेक करू शकता, बीटरूटचा ज्यूस घेऊ शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही व्यवस्थित प्रमाणात पाळल्या, योग्य ती एक्सरसाइज केली, वॉकिंग, जॉगिंग किंवा सायकलिंग, स्विमिंग तर सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे व्हेरिकोज वेन्ससाठी. तर तुम्ही या सगळ्या ऑक्झिलरी मॅनेजमेंट, ज्याला आपण काय म्हणतो की औषधांसोबत पाळली जाणाऱ्या गोष्टी, दॅट इज अ ऑक्झिलरी लाईन ऑफ ट्रीटमेंट. तर जेव्हा तुम्ही मेडिसिन्स घेणार त्यासोबत तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा व्यवस्थितपणे पार पाडाव्या लागतील, जेणेकरून तुमचा जो त्रास आहे तो आणखी कमी होईल. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन सुद्धा यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत करतील. होमिओपॅथिक मेडिसिन्स मध्ये खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला व्हेरिकोज वेन्सच्या कंप्लेंटसाठी बघायला मिळतात. सो तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये अवश्य भेट करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करू शकतो. जवळपास कुठे ब्रांच आहे? तुम्ही कुठून बोलताय आता? औरंगाबाद. ओके. तर औरंगाबादला सुद्धा आमची ब्रांच ओपन होतीये लवकरच. तर औरंगाबादला तुम्ही नम्मा होमिओपॅथीच्या इन्स्टिट्यूटला लवकरात लवकर व्हिजिट करू शकता. ठीक आहे. आणि खाली जो आमचा टोल फ्री नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना विचारून सुद्धा माहिती घेऊ शकता की आमच्या ब्रांचेस कधीपर्यंत ओपन होत आहेत किंवा आम्ही कुठे व्हिजिट करू शकतो लवकरात लवकर. ठीक आहे. हा. ओके, थँक्यू कॉल केल्याबद्दल. तुम्ही कुठे जाणार आहात का हनीमूनला? विजा काढणारे म्हणजे फॉरेनलाच जाणार असाल ना? त्या फाईल मध्ये विजासाठी डॉक्युमेंट्स होते. ती फाईल बघितल्यावर कळेल सेठ मला हनीमूनला कुठे नेणार आहे ते. सेठने निर्णय बदलला. सेठ परत खोटं बोललाय माझ्याशी. 6 फेब्रुवारी रात्री 9 वाजता झी मराठीवर. डव्हने दीक्षाला विचारलं, तुझा फोटो पाहून लोक काय म्हणाले? जाडी म्हैस, आधी वजन कमी कर, मग असे कपडे घाल. आणि तू तुझ्या बॉडीला काय सांगशील? माझे आर्म स्टनिंग, माझे कर्व्स, माझी पूर्ण बॉडी स्टनिंग. डव्ह ही मानतो प्रत्येक बॉडीला प्रेमाचा अधिकार आहे. डव्ह बॉडी लव्ह पॅराबन फ्री लोशन्स बॉडीला देतं नरिशिंग केअर आणि प्रेम. डव्ह प्रत्येक बॉडीला प्रेमाचा अधिकार. ज्यांच्यामुळे 2 मिनिटात उभारली जातात अनेक आयुष्य, त्यांच्यासाठी वॉलिनी जेल. ज्याचा नॅनोजेल फॉर्म्युला लवकर सामावतो आणि परिणाम सुरू करतो 2 मिनिटात. आता वॉलिनी जेल सोबत मिळवा वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट मोफत, जे दे सांधेदुखीपासून दीर्घ आराम. वॉलिनी जेल. वेदनेसाठी वेळ नाही. पप्पा, इथून आपला प्लॉट सुरू होतो. मी तुम्हाला लेआउट दाखवतो. ही तुमची रूम आणि सोबत बाल्कनी. ह्या मतीवर घर. पप्पा, सगळ्या विचार बेटा, घर आयुष्यात एकदाच बनतं. इतकाही विचार केला नाहीस तू. विश्वास ठेवा, घर मजबूतच बनणार. एक आहे जमीन माझी, एक आहे संधी माझी, यात सगळं लावेन, आपल्या ध्येयासम मजबूत एक घर बनवेन. हा जाधवजी, पाठवा फक्त अल्ट्राटेकच. मानलं बेटा, पण अल्ट्राटेकच का? तुम्हीच तर म्हटलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं. घर एक तर सिमेंटही नंबर 1 ना पप्पा. घर एक, संधी एक, म्हणूनच सिमेंटही देशाचं नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. आता रोज संध्याकाळी 4 तासांपर्यंत डासांचा लॉकडाऊन असेल, म्हणजे डासांना एंट्री बंद. कधीपासून? फटाक करून. नवीन गुड नाईट जम्बो फास्ट कार्ड. उघडा खेचा जाळा फूट, फटाक करून याचा प्रभाव सुरू. हा चहा गोल्ड स्टँडर्ड आहे, जे अप्पर आसामचे निवडलेल्या बागातील 5 प्रकारच्या हायग्रोन आणि सेकंड फ्लश चहाच्या पानांनी बनवलेलं असेल, ज्यामध्ये सर्वोत्तम गोड चव, रंग, कडकपणा, घट्टपणासाठी छोट्या आणि मोठ्या विशेष पानांचं मिश्रण असेल आणि मनमोहक सुगंधासाठी लांब ऑर्थोडॉक्स पानं असतील. जर आपल्या चहामध्ये हे नसेल तर ट्राय करा विक्रम गोल्ड चहा आणि अनुभव करा त्याचा सुवर्ण खरेपणाचा. विक्रम गोल्ड टी, गो फॉर गोल्ड. I'm going to send this rocket right where it belongs, up in the sky. विक्रम का एक प्रपोजल है. इंडिया स्पेस प्रोग्राम सर. मैं ना हार मानूंगा और ना आप में से किसी को मानने दूंगा. Now sky cannot be our limit. It must only be our beginning. वेदना राहील तर जीवन दुसऱ्यावर निर्भर राहील. वापरा नवीन वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट. हे सांध्यांच्या वेदनेपासून देते मुक्ती पूर्ण 12 तासांपर्यंत. नवीन वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट. हॉकिन्सचा पेपॅन.
Shack Superfast, Hawkins Ape Pan. रोहित द हिटमैन इज बैक। 6 फरवरी से वेस्ट इंडीज के खिलाफ टीम इंडिया की नई इनिंग होगी शुरू। ज्यांच्यामुळे 2 मिनिटात उभारली जातात अनेक आयुष्य, त्यांच्यासाठी वॉलिनी जेल. ज्याचा नॅनोजेल फॉर्म्युला लवकर सामावतो आणि परिणाम सुरू करतो 2 मिनिटात. आता वॉलिनी जेल सोबत मिळवा वॉलिनी जॉईंट एक्सपर्ट मोफत, जे दे सांधेदुखीपासून दीर्घ आराम. वॉलिनी जेल. वेदनेसाठी वेळ नाही. ताजा मसाला चस्का चहामध्ये आहे वेलची, लवंग आणि आलं यांचा अनोखा स्वाद. आता 250 ग्रॅम ताजा मसाला चस्का चहा 95 नाही, फक्त 70 रुपयात. स्वागत कीजिए सबसे चहीते कुटुंब का. जश्न मनाइए रिश्तों के सबसे बड़े त्योहार का. 13 फरवरी शाम 7 बजे ZTV पर. Z5 ऐप अभी डाउनलोड करें. जानकीला मी आपलं म्हटलं ते पहिलं आणि शेवटचं. हे अजून जानकी वहिनींना विसरलेले नाहीयेत राधा अक्का. क्षणाचा मोह वेगळा आणि आयुष्यभराची संगत वेगळी. खूप सुंदर दिसतेस तू. एक झाले ऊन आणि सावली. म्हणजे आता याचा अर्थ असं झाला की ज्या वेळेला ते आपल्याला लक्षणे दिसून येतात त्याला आपण ज्या वेळेला दुर्लक्ष करू लागतो ते एक एक स्टेप बाय स्टेप जास्ती होत जातात. तर व्हेरिकोज व्हेन्सचं आपण पहिली स्टेज बघितली म्हणजे स्पायडर व्हेन. सेकंड म्हणजे प्रॉपर व्हेरिकोज व्हेन स्टेज, ज्यामध्ये व्हेन्सचं डायलेटेशन, त्यामुळे येणारं दुखणं, आग होणे किंवा मांसपेशिया जे मसल्स आहे त्यामध्ये एकदम ताठरपणा येणे, सुस्तपणा किंवा बधीरपणा वाटणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला व्हेरिकोज व्हेन्समध्ये बघायला मिळतात. या स्टेजला आपण प्रिव्हेंट केलं नाही, थांबवलं नाही, तर ही स्टेज जी असते ही वाढत वाढत जाणारी फेज आहे. व्हेरिकोज व्हेन हा असा आजार आहे जो ग्रॅज्युअली प्रोग्रेस होतो. ग्रॅज्युअल ऑनसेट आणि ग्रॅज्युअल प्रोग्रेस म्हणजे हळूहळू येतो पेशंटमध्ये आणि हळूहळू तो वाढत जातो. सो थर्ड स्टेजमध्ये काय होतं की स्किन चेंजेस व्हायला लागतात. व्हेरिकोज व्हेनमध्ये काय होतं की ज्या व्हेन्स असतात त्या मोठ्या झालेल्या आहे, डायलेट झालेल्या आहे, पण त्या रिलेटेड जी स्किन आहे त्यावरती जी स्किन आहे, त्वचा आहे, यामध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस बघायला मिळतात. त्वचेवरती ड्रायनेस होणे, त्वचेवरती खाज येणे, आग येणे किंवा त्यामुळे तिथे एक्झिमॅटस चेंजेस आपण बघतो. त्याला आपण व्हेरिकोज एक्झिमा म्हणतो किंवा डर्मॅटायटिस सारखे सिम्पटम्स सुद्धा येऊ शकतात. तर या ज्या स्टेजला असतं, जर आपण बाहेरून ऑइंटमेंट अप्लाय केलं किंवा कुठली औषध घेतली, स्टिरॉइडल ऍप्लिकेशन जर केलं, तर काय होतात ते एक्झिमॅटस कंडिशन आहे किंवा स्किन रॅशेस आहेत आतमध्ये दाबल्या जातात. आपल्याला असं वाटतं की ते क्युअर होत आहे, पण ते क्युअर न होता हे फक्त आतमध्ये दाबल्या जात आहेत. कारण की मेन जे रिझन आहे, मूळ कारण जे आहे व्हेरिकोज व्हेन्समध्ये जे व्हॉल्स डॅमेज झालेले आहे, जे पॅसिव्ह प्रेशर त्याला मिळत नाही आहे, व्हेन्सचं प्रेशर जे वाढलेलं आहे, हे ठीक न होता आपण फक्त सिम्पटम्सला कमी करतोय. तर ही व्यवस्थितपणे ट्रीट होत नाहीये. त्यामुळे काय होणार की तिथे रिकरन्सचे चान्सेस जास्त राहतील. सो व्हेरिकोज एक्झिमा किंवा व्हेरिकोज मुळे येणारा जो डर्मॅटायटिस आहे हा जर आपण व्यवस्थितपणे ट्रीट केला नाही तर डेफिनेटली तो आणखी चौथ्या स्टेजमध्ये जाऊ शकतो. दॅट इज अ व्हेरिकोज अल्सर. व्हेरिकोज अल्सर म्हणजे काय, एक ओपन सोअर, एक जखम तयार होते. व्हेरिकोज अल्सरमध्ये काय होतं की ऑलरेडी डिऑक्सिजनेटेड ब्लड खूप जास्त प्रमाणात साचलंय. पायामधून जे अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहोचवायला हवं किंवा जे जायला हवं ते जात नाहीये. काय होणार तिथे ॲक्युम्युलेशन म्हणजे तिथे साठवून ठेवला जाईल ते ब्लड. डॉक्टर आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. हॅलो, नमस्ते मॅडम, मी अविनाश बोलतोय चंद्रपूर मधून. ओके, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. नमस्कार मॅडम, मी अविनाश बोलतोय. मला ऍक्च्युली 1 वर्ष होत आहे, म्हणजे मला पायांमध्ये सूज वगैरे येत असते, जडपणा वाटत असतो, जास्त वेळ बसून उभं राहिलं की त्रास होत असतो. कशामुळे होतं मॅडम हे? म्हणजे तुमचं वय काय सध्या अविनाश? माझं वय आहे 34 मॅडम. 34, ठीक आहे. आणि तुम्ही काम काय करताय? मी काम एक टेलर आहे मॅडम. टेलर आहे, ओके. तर बघा कसं असतं ना, जे तुम्ही मला लक्षणं सांगताय की तुमचा पाय भारी वाटतंय, पाय दुखताय किंवा थोडं पण हालचाल केल्यावरती तुम्हाला ते त्रास व्हायला लागतोय, तर इथे काय होतंय, तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे म्हणजे जे हृदयाकडे अशुद्ध रक्त वरती घेऊन जाणाऱ्या वाहिन्या आहेत ज्यांना आपण व्हेन्स म्हणतो, ह्या व्यवस्थितपणे फंक्शन करत नसतील. त्यामुळे काय होतं की रक्त तिथल्या तिथे साचून राहू शकतं. हे एक कारण असू शकतं. त्यामुळे काय होतंय, तुमच्या पायावरती सूज येते आणि हे पायावरती सूज आल्यामुळे काय होतंय, तुमचे पाय भारी वाटतायत आणि या भारीपणामुळे तुमचे पाय दुखायला लागतात.
सो हे जे सिम्पटम्स असतात हे एकमेकांसोबत अशा प्रकारे कनेक्टेड असतात, त्यामुळे हळूहळू तुम्हाला अंगार होणे किंवा त्या रिजनवरती खाज येणे अशा सारख्या गोष्टी सुद्धा दिसू शकतात. तर तुम्हाला ते बघावं लागेल की तुमच्या पायावरती व्हेरिकोज व्हेन्स, जसं आपण आता स्लाइड्समध्ये दाखवतोय की व्हेरिकोज व्हेन्स नेमक्या कशा दिसतात. ह्या हिरव्या, निळ्या किंवा काळ्या रंगाच्या पायावरती किंवा मांडीवरती आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतात. तर यामुळे काय होतं की तुम्हाला हे जे त्रास आहे हे तुम्हाला दिसू शकतात तुमच्या शरीरामध्ये. सो तुम्ही तुमचं म्हणजे आपण स्वतःला पण चेक करत राहायचं की आपल्यामध्ये काही बदल घडतोय का, नॉर्मल स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होतंय का. ह्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर डेफिनेटली तुम्ही लवकरात लवकर आम्हाला व्हिजिट कराल, कारण की ह्या गोष्टी आपल्याला कॉम्प्लिकेशन्स पासून टाळायच्या असतात. सो तुम्ही काय करा की तुम्ही एक वेळा आम्हाला अवश्य भेट द्या, जेणेकरून आम्ही तुमचे फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे आम्हाला जे आपण जे म्हणतो की आपण पेशंटला बघितल्यावरून प्रॉपर जे डायग्नोसिस करता येईल ते आम्ही करू शकतो आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देऊ शकतो. मग ओके, थँक्यू कॉल केल्याबद्दल. ह्याच्यावर आपल्याला उपाय म्हटल्यावर की फक्त ऑपरेशनच एक नाही, विदाउट ऑपरेशन पण आपण ह्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो. आपल्या वैद्यशालामध्ये असं आहे की विदाउट ऑपरेशन परमनंट सोल्युशन असं आहे म्हणून आपण सांगताय. तर व्हेरिकोज व्हेन्समध्ये आपण बघतोय की बऱ्याच वेळेस काय असतं ना, ह्या ज्या वाढलेल्या कंडिशन्समध्ये जर पेशंट डॉक्टरकडे गेला तर बहुतेक वेळेस त्यांना ऑपरेशनचं सजेशन दिलं जातं. ओके, तर बरेच वेळेस आमच्याकडे असे सुद्धा पेशंट येतात की त्यांना ऑपरेशन नंतर सुद्धा ते जे व्हेरिकोज व्हेन्स आहेत, आता या पायामधलं त्यांनी ऑपरेट केलंय पण दुसऱ्या पायामध्ये त्यांना व्हेरिकोज व्हेन्स यायला लागतील किंवा सेम पायामध्ये त्यांना परत व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास व्हायला लागेल. तर इथे काय होतंय, सर्जरीने तुम्ही जी सुजलेली नस आहे किंवा जी शिरा आहे जिथे ब्लड अॅक्युमुलेट झाले ते तुम्ही काढून तर घेतलंय, पण जी टेंडन्सी झाली आहे बॉडीची, जी शरीराची प्रकृती झाली आहे, व्हेन्स मधल्या ज्या व्हॉल्स तुमच्या वीक झालेल्या आहेत ह्या ठीक झालेल्या नाहीयेत. आपल्याला जे डोळ्याने दिसतंय ते कारण तुम्ही काढलंय किंवा ते लक्षण तुम्ही काढलंय शरीरातून, पण शरीरामधली जी प्रकृती आहे ती तुम्ही काढत नाहीये. सो त्याच्यामुळे काय होणार ना, एकदा सर्जरी केली परत येण्याचे चान्सेस डेफिनेटली तिथे असतात. सो आपल्याला होमिओपॅथिक पद्धतीने काय करायचं, या टेंडन्सीला ब्रेक करायचं असतं, जे रिकरन्स आहे त्याला ब्रेक करायचं असतं. सो होमिओपॅथिक पद्धती जी आहे ही खूप नॅचरल पद्धती किंवा नैसर्गिक पद्धतीत आपण त्याला मानतो. ही काय करते की हे पेशंटच्या रूट कॉज वरती काम करते. यामध्ये आपण व्हेरिकोज व्हेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण काय समजतो की पुअर ब्लड सर्क्युलेशन होणे, व्हेन्समध्ये ज्या व्हॉल्स प्रेझेंट आहेत त्या डॅमेज असणे किंवा व्हेन्सची लवचिकता कमी होणे, व्हेन्समध्ये एक प्रकारचं ताठरपणा येणे आणि काफ मसल्सचं जे पॅसिव्ह प्रेशर असायला हवं ते न होणे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या न दिसणारे घटक आहे, या सगळ्या गोष्टींवरती होमिओपॅथी काम करते. तर तुमच्या व्हॉल्सवरती काम करणार, तुमच्या सर्क्युलेशनवरती काम करणार, तुमच्या काफ मसल्सचं जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन प्रोसेस आहे ती का होत नाहीये, त्याचं काय कारण आहे हे शोधून त्यावरती सुद्धा काम करणार. तुमची इम्युनिटी एवढी बिल्ड करेल की तुमची बॉडी स्वतःहून हील करायला लागेल. सो हे होमिओपॅथिक पद्धतीमध्ये आपण ॲडव्हान्स नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स वापरतो. त्यामध्ये काय असतं की आपल्याला कमीत कमी डोसेसमध्ये पेशंटला ठीक करायचं असतं. तर डॉक्टर, तुम्ही आज आपल्या या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याला व्हेरिकोज वेन बद्दल इतकी खूप काही माहिती दिला, तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर तुमचा. धन्यवाद. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आज काही करून अदितीच्या नकळत या विजाच्या पेपरवर तिची सही घ्यावीच लागणार. सॉरी अदिती, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये. अदिती, मी मुंबईत होतो ना तेव्हा आपल्या फॅक्टरीसाठी 2-3 कंपनीबरोबर मीटिंग्स केल्या. काय? आपल्या फॅक्टरीसाठी मशीन्स लागणार.